आजचा आपला PYQ सिरीजचा 5वा पेपर आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती 2021। यातला पहिला प्रश्न आहे, दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती? त्या संख्यांची बेरीज जर 44 असेल तर गुणोत्तरांच्या बी बेरजेने या 44 ला भाग जायला पाहिजे। मग आपण तेच चेक करू की कुठच्या संख्यांनी या 44 ला भाग जातोय। इथे बेरीज 7 होते, भाग जाणार नाही। इथे बेरीज 11 होते, भाग जाईल। आपण इतरही चेक करून घेऊ। इथे बेरीज 9 होते, भाग जाणार नाही। इथे बेरीज 12 होते, भाग जाणार नाही। याचा अर्थ काय? ऑप्शन बी च आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, आपल्याला ही कॅल्क्युलेशन करायची आहे। इथे जर बघितलं 25.2 खाली येईल 8.4, इकडे 16 आणि 84 बघितलं तर 100 होतात आणि 4 आणि 3 7, 7 आणि तो 100 म्हणजे 1, टोटल 8 होत आहेत। मग आपण इथे युनिट डिजिट वापरू। हा पॉइंट असा एक कट होऊन जाईल। इथे 4 आहे, 4 1 4, 4 2 8, 2 आणि 2 चा गुणाकार झाला तर 4 येईल। मग शेवटी कुठे 4 दिसतोय? ऑप्शन सी मध्ये। हेच आपलं आन्सर असेल। पुढचा प्रश्न आहे, 4 मीटर वजा 40 सेमी बरोबर किती मीटर? याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करू। 1 मीटर म्हणजे असतात 100 सेंटीमीटर। मग 40 सेमीचे होतील 100 नेला भागू, 2 झिरो आहे म्हणून 2 अंकानंतर पॉइंट, याचा अर्थ येईल 0.4 मीटर। मग या दोघांची वजाबाकी करू। 4 वजा 0.4, 0तनं 4 गेले, 10तनं 4 जातील 6 येईल। 0.6 शेवटी पाहिजे, जे की एकच ऑप्शन मध्ये दिसतंय। ऑप्शन डी हेच आपला आन्सर असेल। पुढचा प्रश्न आहे, एका मजुराला 26 दिवसांची मजुरी 2860 रुपये मिळते, तर त्याला 21 दिवसांची मजुरी किती मिळेल? त्याला 26 दिवसांची मिळते 2860 रुपये। मग 26 1 26, यातनं 26 गेले, 2 उरतील, हा 6। पुन्हा 26 1 26, हे 26 कट होतील, 0 उरेल। तर एका दिवसाची मजुरी आहे 110 रुपये। त्यांनी 21 दिवसांची विचारली आहे। मग 21 गुणिले 110, इथं शेवटी 1 आहे, इथे 10 आहे, म्हणजे शेवटी 10 येईल, जे की मला फक्त ऑप्शन डी मध्ये दिसतंय। हेच आपलं आन्सर असेल। पुढचा प्रश्न आहे, माझ्याकडे 2 रुपये 5 रुपये व 10 रुपये किमतीच्या समान नोटा आहेत, त्यांची बेरीज 102 रुपये आहे, तर माझ्याजवळ प्रत्येक किमतीच्या नोटा किती आहेत? एकूण रक्कम आहे 102 रुपये। त्यांनी नोटा दिल्या 2 रुपये 5 रुपये आणि 10 रुपयाच्या। तिघांची संख्या सारखी आहे। जर आपण एकच नोट घेतली 17 रुपयाची, तिघांची बेरीज केली तर 17 येते, तर आपल्याला तितक्याच नोटा लागतील जितक्या 2 रुपयाच्या असतील किंवा 5 रुपयाच्या असतील किंवा 10 रुपयाच्या असतील। मग आपण 17 ने 102 ला भागून घेऊ। 17 पंचे 85, 17 सहक 102, तर एकूण 6 नोटा लागत आहेत। मग आपला आन्सर असेल ऑप्शन ए। पुढचा प्रश्न आहे, यापैकी 5 या अंकाचे स्थानिक मूल्य कोणत्या संख्येत सर्वात जास्त आहे? चारही संख्या मला 5 अंकी दिसत आहेत। मग 5 जितका उजवीकडे असेल तितकंच त्याचं स्थानिक मूल्य जास्त असेल। इथे तो एकक स्थानी आहे, इथे तो पहिल्या स्थानी आहे, इथेच त्याची किंमत सर्वात जास्त असेल। हेच आपलं आन्सर असणार। पुढचा प्रश्न आहे, एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले असता बाकी 50 उरते, तर ती संख्या कोणती? इथे त्यांनी 50% मधनं 50 वजा केले तर 50 उरत आहेत। जर समजा हे 50 आपण नसते वजा केले तर यात अजून 50 ऍड झाले असते, म्हणजे 100 आले असते। जर 50% किंमत 100 आहे तर 100% किंमत किती असेल? याचे डबल, म्हणजे 200। ऑप्शन ए आपला आन्सर असेल। पुढचा प्रश्न आहे, 5000 रुपये विराट, रोहित व शुभम यांच्यामध्ये 7 8 5 या प्रमाणात वाटल्यास रोहितचा हिस्सा किती? एकूण रक्कम आहे 5000 रुपये, ती त्यांनी 7 5 12 आणि 8 20 एकूण 20 भागांमध्ये वाटली आहे। तर मग 2 भागांची किंमत असेल 500। रोहितचे 8 भाग आहेत, म्हणजे 4 ने गुणाकार होतोय। मग इकडे पण 4 ने गुणाकार करू। 5 चोक 20 आणि हे 2 झिरो, 2000 रुपये।
ऑप्शन ए आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, 72 पैसे हे 3 रुपयाचे शेकडा किती टक्के? 3 रुपये म्हणजे 300 पैसे असतील, त्यापैकी 72 पैसे 3 ने जर भागितलं तर 100% येईल. मग इथे पण 3 ने भागूया. 3 दुनी 6, 1 उरेल, 3 चौक 12, 100 पैकी 24. मग आपला आन्सर असेल ऑप्शन बी 24%. पुढचा प्रश्न आहे, 108, 288 व 360 यांचा मसावी किती? या तिघ संख्यांना 3 भाग जातोय, कारण की यांची बेरीज 3 भाग जाते. इथे ऑप्शन चेक केले तर यांना पण 3 भाग जाईल. मग यावरून आपण म्हणू शकतो की या सर्व संख्यांनी या तिघ संख्यांना भाग जातोय. मग यापैकी मोठी संख्या त्यांचा मसावी असेल, जो की मला ऑप्शन बी मध्ये दिसतोय. हेच आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, विराट कोहली 400 मीटर अंतर 48 सेकंदात पार करतो, तर त्याचा ताशी वेग किती? तो 48 सेकंदात 400 मीटर अंतर पार करतोय. आपल्याला 60 सेकंदाचं काढायचं आहे. इथे जर 6 ने भागितलं तर 8 येतील, इथे जर 6 ने भागितलं तर 10 येतील. 8 ची किंमत 4 आणि 2 झिरो आहे, मग 10 ची किंमत असेल 5 आणि 2 झिरो. याचा अर्थ काय होतोय? तो एका मिनिटात किंवा 7 सेकंदात 500 मीटर अंतर पार करतोय. आपल्याला एका तासाचं पाहिजे किंवा 60 मिनिटांचं पाहिजे. मग आपल्याला 60 ने 500 ला गुणावं लागेल. 6 पंचे 30 आणि हे 3 झिरो, 30,000 किंवा 30 किलोमीटर. ऑप्शन डी आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, 2000 रुपयाचे दशादशे 5% दराने 5 वर्षासाठी सरळ व्याजाने किती व्याज होईल? एकूण रक्कम दिली आहे 2000 रुपये, व्याजाचा दर आहे 5%, 5 वर्षांसाठी. एकूण व्याज होईल 5 5 25, 25% व्याज होईल. जर 1000 रुपयाचं 25% काढलं तर 250 होतात. मग 2000चे किती होतील? याचे डबल 500 रुपये. ऑप्शन ए आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, आपल्याला ही बेरीज करायची आहे. इथे जर बघितलं तर 13 कॉमन आहे, मग आपण फक्त पॉईंटच्या अलीकडच्या संख्यांची बेरीज करू. सुरुवातीला आहे 1 2 3, त्यानंतर आहे 3, त्यानंतर आहे 0 1 2 3, त्यानंतर आहे 2 3, शेवटी 3 येतोय. त्यानंतर 3 आणि 2 5, 5 आणि 3 कुठे दिसतोय? एकच ऑप्शन आहे, ऑप्शन बी. हेच आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, 5 संख्यांची सरासरी 17 आहे, त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे, तर 5वी संख्या कोणती? 5 संख्यांची सरासरी त्यांनी 17 दिली आहे, त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी आहे 16. याचा अर्थ काय? या 4 संख्यांमध्ये प्रत्येकी एक एक संख्या शिल्लक राहते, म्हणजे एकूण 4 संख्या शिल्लक राहत आहेत. त्यांनी 5वी संख्या विचारली आहे, तर नॉर्मल तिची सरासरी 17 आणि हे शिल्लक 4, ते एकूण होतील 21. ती 5वी संख्या असेल ऑप्शन ए 21. पुढचा प्रश्न आहे, एका व्यक्तीचा पगार रुपये 57,850 आहे, त्याच्या पगारात 20% वाढ झाली, तर त्याचा नवीन पगार किती? त्यांनी त्या व्यक्तीचा पगार दिलाय 57,850 रुपये, त्याचे आपण 10% काढून घेऊ. 1 झिरो कमी करायचा, मग 10% होईल 5,785. पुन्हा 10% घेऊ, 5,785. हे 10 आणि 10 20% झाले. आता यांची बेरीज करायची. 5 आणि 5 10, 1 हातच्याला, 8 आणि 8 16 आणि हा 1 17, 17 आणि 5 22, 2 हातच्याला येतील, 8 आणि 2 10 आणि 14 24, शेवटी 42 येतोय. याचा अर्थ ऑप्शन बी आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, एक ट्रेन 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी किती? ती ट्रेन 10 सेकंदात जितकं अंतर कव्हर करते तितकीच तिची लांबी असेल. जर ती 60 मिनिटांमध्ये 90 किलोमीटर जाते, याला जर मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 3 झिरो ॲड होतील, तर एका मिनिटात किती जाईल? याला 6 ने भागूया. 6 1 6, 3 उरतील, 6 पंचे 30 आणि हे 3 झिरो. एका मिनिटात ती 15,000 मीटर धावेन. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. मग 10 सेकंदात किती धावेन? पुन्हा याला 6 ने भागावं लागेल. 6 दुनी 12,
इथे 3 उरतात, 2 येतोय, 2 एकच ऑप्शनमध्ये, ऑप्शन बी 250 मीटर त्या ट्रेनची लांबी असेल. पुढचा प्रश्न आहे, एका कामाला ए ला 24 दिवस लागतात, बी ला 48 दिवस लागतात आणि सी ला 16 दिवस लागतात. तर ए, बी व सी मिळून ते काम किती दिवसात करतील? ए ला 24 दिवस लागतायत, बी ला 48 दिवस लागतायत आणि सी ला 16 दिवस लागतायत. इथे जर बघितलं तर तिघांना 48 ने भाग जातोय, 24 दुने 48, याचा अर्थ ए 2 पट काम करतोय, 48 एक 48, बी 1 पट काम करतोय आणि 16 त्रिक 48, सी हा 3 पट काम करतोय. तिघं जर एकत्र काम करतील, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, तर एका दिवसात 6 काम होतील. मग 48 दिवसांसाठी 6 8 48, टोटल 8 दिवस लागतील. ऑप्शन डी आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, एका स्टँडवर काही मोटरसायकली व 3 चाके रिक्षा उभ्या आहे. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून हँडलची संख्या 19 आहे. तर त्या स्टँडवर मोटरसायकली व रिक्षा अनुक्रमे किती आहेत? त्यांनी एकूण हँडल 19 दिले, याचा अर्थ त्या दोघांची संख्या 19 असेल. जर प्रत्येकी 2 चाक घेतलं तर एकूण चाकं 38 होतील, पण त्यांनी 45 चाकं दिली. म्हणजे हे 7 चाक उरत आहेत, ते नक्कीच रिक्षाचे असतील, जे की 1 चाक आपण उरवलंय. मग 7 चाकांना 7 रिक्षा लागतील. रिक्षा जर 7 असतील तर मोटरसायकली 12 असतील. 12 आणि 7, ऑप्शन ए आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक 1 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे 14 झाडे एका रांगेत आहेत, तर पहिल्या व शेवटच्या झाडांमध्ये अंतर किती? पहिलं झाड असेल, त्यानंतर एकूण 13 झाडे, प्रत्येकी 1 मीटर म्हणजे एकूण 13 मीटर. मग आपल्याला एकूण 13 मीटर अंतर लागेल. ऑप्शन बी आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, रुपेश, दिनेश व महेश यांचे सरासरी वजन 15 किलो आणि त्यांच्या वजनाचे गुणोत्तर 2 3 4 आहे. तर रुपेश, दिनेश, महेश यांचे वजन किती? इथे जर बघितलं, 2 आहे, इथे 4 आहे, डबल होतोय. मग इथे 10 आहे, इथे 20 आहे, इथे डबल होतोय. इथे 20 आहे, इथे 10 आहे, शक्य नाही आहे. इथे 10, इथे 15 आहे, डबल नाही होते. इथे 20 आहे, इथे 15 आहे, हे पण शक्य नाही आहे. मग ऑप्शन एच आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, 2 संख्याचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3 4 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्या कोणत्या? इथे त्यांनी मसावी 6 दिलाय. जर आपण 6 ने त्यांच्या गुणोत्तराला गुणलं तर आपल्याला त्या संख्या मिळू शकतात. 6 त्रिक 18, पहिली संख्या 18 असेल. ऑप्शन डी आपला आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, एका चाकाची त्रिज्या 28 सेमी आहे, तर त्या चाकाचे 8.8 किलोमीटर अंतरात किती फेरे होतील? इथे एक लक्षात घ्या, चाकाचा एक फेरा म्हणजे त्याचा परीघ. जर आपण चाकाच्या परीघने एकूण अंतराला भागितलं तर आपल्याला एकूण फेरे मिळू शकतात. त्यांनी अंतर किलोमीटरमध्ये दिलंय, आपण ते सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ. तर याला मी मीटरचे 3 आणि सेंटीमीटरचे 2 असे एकूण 5 झिरो ॲड करेन. एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथे एका अंकानंतर पॉईंट. चाकाचा परीघ असेल 2 पाय आर, 2 पायची किंमत असते 22/7 आणि त्रिज्या दिली आहे 28 सेंटीमीटर. 7 चोक 28 होतात आणि 22 गुणिले 4 88 होतात. मग इथे काय येईल, 2 गुणिले 88, 88 एक 88, इकडे पण 1 येईल. जर आपण 2 ने 10 ला भागितलं तर इथे 5 येईल, 5 आणि त्यावर 3 झिरो. ऑप्शन सी आपला आन्सर असेल. तर अशा प्रकारे आपण आजच्या पेपरचे सर्व प्रश्न सॉल्व्ह केले आहेत.